साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव हा साजरा करीत आहे आणि साजरा करीत असताना महापुरुषांच्या विचारावरती काम झालं पाहिजे। महापुरुषांच्या विचारावरती, महापुरुषांच्या विचारधारेच्या विरोधात काम नाही झालं पाहिजे। काल अण्णाभाऊ साठे त्या चिराग नगरला उद्घाटन झालं, काल उद्घाटन झालं तिथं, आणि ते उद्घाटन करताना सत्यनारायणाची पूजा केली। तिथं काय केलं, आयुष्यभर अण्णाभाऊ साठेंनी त्या कर्मकांडाला विरोध केलाय, पण तिथं त्या बीजेपीच्या फडवणीसनी काय केलं, सत्यनारायणाची पूजा केली। ठीक आहे, सत्यनारायणाची पूजा केली करा, पण आरटीला ना अण्णाभाऊ साठे महामंडळाला निधी तेवढा दे की। सत्यनारायण आमच्या इकडे घालताय, निधीच नाही त्याला। आता इमारत झाली म्हणजे चिराग नगरला ती का बांधलं, चिराग नगरला का बांधतात, तर अण्णाभाऊ साठेंचा जी शेवट आहे ती त्या चिराग नगर मध्ये झाला। आणि महाराष्ट्र शासन आता जरी फडणवीस काही पण सांगत असेल तरी आमच्या महापुरुषांचा अपमान काँग्रेसने बी केलाय आणि बीजेपीने बी केलाय। कसा ती सांगतो, अण्णाभाऊ साठे यांच्या माहितीच्या अधिकारात मी पाठीमागे बी सांगितलंय, 2013ला एका 8वीतल्या मुलीने माहिती मागावली महाराष्ट्र शासनाला, त्या अण्णाभाऊ साठे यांचं संपूर्ण नाव आणि त्यांचं नागरिकत्व सांगा, आणि महाराष्ट्र शासनाने माहितीच्या अधिकारात ते उत्तर काय दिलं, त्यांना नाव माहित नाही आणि नागरिकत्व माहित नाही अण्णाभाऊ साठेंचं। आणि अण्णाभाऊ साठेंनी रशियात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर कोणी नेलं, बाहेर रशियात समुद्राच्या पलीकडे, ब्राह्मणांनी नेलं नाही, मराठ्यांनी नेलं नाही, अण्णाभाऊ साठेंनी नेलं। रशियात जाऊन पवार महाराजांची माहिती तिथं सांगितली, आणि छत्रपती शिवाजी महाराज काही जगाला सांगणार कोण आहे, अण्णाभाऊ साठे। आणि अण्णाभाऊ साठेंची ती रॉयल्टी जरी भेटली ना परत आता, तरी अण्णाभाऊ साठे महामंडळाचं सगळं कर्ज माफ होईल, एवढी तर रॉयल्टी भेटल। परंतु ही लोक काही करत नाहीत। आणि आता त्यांनी आता काय लावलेलं आहे, आज म्हणजे सगळीकडे दोन्ही बाजूने दोन, हिकडे बी RSS ची एजंट आहे आणि हिकडे बी RSS ची एजंट आहे, दोन्हीकडनं महापुरुषांच्या अवहेलना चालली। महापुरुषांच्या विरोधात, जातीच्या विरोधात असा बोललं जात आहे, शिवाय देतात, त्याला कारण काय दिलं जात आहे, वर्गीकरण। आणि मग फडणवीस काय म्हणतोय, सभागृहात काय सांगितलं की वर्गीकरण जे आहे ते आम्ही कुठं करतोय, ती सुप्रीम कोर्टाने सांगितलंय। मग मी फडणवीसला विचारतो, फडणवीसनी आधी हे सांगावं की सुप्रीम कोर्टाने त्याच्या अगोदर इम्प्रिकल डाटा द्यायला लावलाय ना, इम्प्रिकल डाटाच नाही ना आमच्याकडे आता मी ती पाठीमागे हे बघितलं की मातंग समाजातली BA झालेली पोरं घरी, BA झालेला तर ह्यांचा शिक्षण मंत्री झाला, BA शिकलाय ती, प्रल्हाद जोशी जे आहे ती BA शिकलेला आहे। मग BA शिकलेला त्यांचा शिक्षण मंत्री होतो, BA शिकून आमचं पोरग काय करताय, आमचं घरी। पण तुम्ही ही जी फूट आहे, ही जी फूट पाडायचं जे काम केलं या RSS बीजेपीने, हे का केलं असेल, तुम्ही वाहनाच्या दुकानात समजा भांडण लागलं, शांतीलालनी कधी शिव्या नाही दिले, पण आपण शांतीलालचं घेऊ, शांतीलालच्या दुकानात समजा वाघमाऱ्यांचं पलीकडचे आहेत का नाही भंडारी, ह्यांचं भांडण लागलं, भंडाऱ्याचं वाघमाऱ्यांचं भांडण कोणाचं आहे, शांतीलालचं भंडाऱ्यात आहे, म्हणजे वाघमाऱ्यांचं भंडाऱ्यात आहे। शांतीलाल घरात नाही येऊन पळून येऊन काय म्हणतोय, हे काय मारा मांगासारखा कालवा लावलाय, आता काय संबंध आहे आमचा, अरे हाय का आमचा काय संबंध आहे का त्यात, म्हणजे मी यांची फक्त नाव आहे तर तुम्हाला कळायसाठी घेतली। भांडण दुसऱ्याचं असतं आणि शिव्या आपल्याला बसतात का नाही, कालवा केला, काय कालवा लावला, अरे आम्हीच करतोय। तुम्ही संसदेत बघा की कालवा किती करतात, ती कुठं आमची आहे ती, ही जी केले षडयंत्र केलेलं, ही षडयंत्रात आपल्या सगळ्यांचं नुकसान आहे, आपल्या सगळ्यांचं नुकसान आहे। आता दादासाहेब सबलीकरण योजना आहे, योजना कधी चालू झाली, 65ला सुरू झाली। आंबेडकर वसाहत मधल्या कुठल्या मातंग समाजाला 2 एकर 3 एकर जागा भेटली सांगा बरं,
नाही भेटली कुणालाच. उलट्या आमच्या घेतल्या का नाही? आमच्या जागा घेतले, सगळ्यांनी घेतले. आणि मग आम्हाला देशोधडीला लावून आमच्या विरोधात षडयंत्र करून आम्हाला कशापासून लांबण्यात आहेत तर सत्तेपासून लांबण्यात आहेत. ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत, ह्या सगळ्या समस्यांची गुरुकिल्ली सत्तेची मास्टर चावी आहे. आणि ती सत्तेची मास्टर चावी आपल्याकडे आहे का? आपल्याकडे नाही. या महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठेंचा नाही तर सगळ्या बहुजन महापुरुषांचा अवमान केलाय. म्हणजे अण्णाभाऊ साठेंचा जेव्हा अंत शेवट झाला त्यावेळी अण्णाभाऊ साठेंच्या घरी म्हणजे त्यांच्या खाण्याचं बी हाल झालं, आणि अण्णाभाऊ साठेंचं ज्यावेळी निर्माण झालं त्यावेळी कुणीही अण्णाभाऊ साठेंना अग्नी द्यायला आलं नाही. बाबासाहेबांच्या मुलांनी म्हणजे भैयासाहेब आंबेडकरांनी अण्णाभाऊ साठेंना अग्नी दिलाय. आता ती एवढी घट्ट असणारी म्हणजे पोचीराम कांबळेला काय म्हणत होती, पोच्या जय भीम म्हणशील का? पोचीराम जय भीमच म्हणत होता, हात तोडला. पोच्या जय भीम म्हणशील का? पोचीराम जय भीमच म्हणत होता, दुसरा बी हात तोडला. परत म्हणत होती पोच्या जय भीम म्हणणार का? पोचीराम जय भीमच म्हणत होता, दोन्ही पाय तोडलं. आणि ती राहिलेला दर्जा आहे ना ती जळणाऱ्या आता जाळ लावला मोठा. आणि पोचीराम कांबळेचं ती जी बाकी राहिलेलं आहेत ना तुकडं ती त्या जाळात टाकून दिलं. एवढी क्रूर हत्या तुमच्या आणि माझ्या लोकांच्या ह्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. आणि हे महाराष्ट्र जो आहे तो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचाच आहे. कारण ही जी व्यवस्था आहे ही व्यवस्था वर्णवादी व्यवस्थेवर आधारित आहे. आणि ही वर्णवादी व्यवस्था जी आहे ही वर्णवादी व्यवस्था या देशातून समूळ नष्ट करण्याचं काम कोणी केलं असेल तर ती या बहुजन महापुरुषांनी केलंय. परंतु त्या बहुजन महापुरुषांना एका जातीच्यात अडकवण्याचं षडयंत्र इथल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि बीजेपीच्या सरकारने केलंय. म्हणजे बीजेपी वाली बेकार आहेत आणि काँग्रेसवाली चांगली आहेत असं काही नाही. दोघं बी एकाच बापाचे आहेत. एक सौतीचा आहे आणि एक मावशीचा आहे. जातीवादी दोघं आहेत. बीजेपी वाली उघड आहेत, ही राष्ट्रवादी काँग्रेसवाली जात नाहीत. हा करतात की. आता आम्हाला तिकडं त्या 2009ला त्या पुरंदर मध्ये त्या ह्याला उमेदवारी दिली दुर्गाडे सरांना. आणि राष्ट्रवादीवालीच मेसेज काय पाठवायची, दिवसभर त्या दुर्गाडे सरांवर प्रचार करायचे, रातची मेसेज पाठवायची वाजवा टाळी पाडा माळी, ती माळ्याचं होतं म्हणून. हा ही परिस्थिती आहे. इकडे शिरूरला त्या गावड्यांना उमेदवारी दिली, धनगर समाजाचे होते. दिवसभर त्यांचा प्रचार करायचे, रातचा मेसेज काय पाठवायची, दाखवा गाजर पाडा धनगर. आणि झालं, हे केलं. म्हणून जर आपल्या ह्याच्यातनं पुढं प्रगती करायची असेल तर सगळ्यात महत्वाचं मागासवर्गीय दलित समाजाने अंधश्रद्धेपासून लांब गेलं पाहिजे. जोपर्यंत आपण अंधश्रद्धेतनं लांब जात नाही तोपर्यंत आपल्याला प्रगती करता येणार नाही. आणि आम्ही ज्या वेळेस बघा की आपल्याला आपलं देव असायचं, आपलं देव जर प्रसन्न झाला तर भीती वाटेल. आणि ह्यांचा देव खडीसाखर मध्येच प्रसन्न होतो. खडीसाखर वाटली तरी त्यांचा देव प्रसन्न. आम्हाला देव सुद्धा आमचं तसलंच दिलं सगळं खवडं भांड. हा सगळं देव बी आम्हाला खवडं भांड आहेत. आता आकाड संपत आलाय बघा की, शिवचायला लक्ष्मी आई मर्यायला कोण असते. हा उरसत आता आपल्या गावचा उरूस आहे. उरसात आम्हाला मान काय माहितीये का? आम्हाला मान तेल्याचा मान आहे बोकड कापायचा. हा महाराजा मान आहे की देवा डोक्यावर घेऊन जायचा. आणि मांगाला मान काय माहितीये का? की नारळ फोडतात ना त्या उरस, त्याच्यात त्या कवटे खोबरं नाही कवट्यान त्या शेंड्या आहेत ना त्या घेऊन जायचे. मग आम्ही त्या शेंड्या घेऊन जातो गांजा ओढत बसतो. मी कुठल्या देवाच्या विरोधात बोलत नाही, मी अंधश्रद्धेच्या विरोधात. ही ज्या आम्हाला बी मान द्या ना, आम्हाला ते अध्यक्ष करा. उरसाचा अध्यक्ष आमचा बी होऊन दे की करा तिकडे साठेनगर मधल्या कुठल्या खराताला. पण तसं होत नाही. आणि म्हणतात ही रूढ आहे. आणि मग ती रूढ आमच्या बोकांडी का बसवताय? ती तुमच्या बी बोकांडी बसवा की. जागरण गोंधळ रातभर घालू,
काय वाघ्या आमचा मुरळ्या तुमच्या रामदे, वाघ्या आमचा मुरळ्या आमच्या रातभर धिंगाणा बी आमचाच आहे आणि काहीच व्हायना ना आमचं, आमच्यात काहीच फरक पडा नाही ना आम्हाला त्याच्या हा प्रगती व्हाय नाही ना, मी कसलीच प्रगती नाही. आम्हाला रेडा कापावा लागतो, बोकाड कापावा लागतो, कोंबडा कापावा लागतं, काय 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 कापावं लागतं काय ते हेच नाही. मग ही जी सगळी अंधश्रद्धा आहे, ह्या अंधश्रद्धेतनं जर आपण बाहेर पडलो तर आपल्याला शिक्षण चांगलं भेटल. महात्मा फुले 1846 हंटर साहेबासमोर फाटके कपडे घालून उभा राहिलं आणि हंटर इंग्रजांना कन्व्हिन्स केलं की ह्या देशात प्राथमिक शिक्षण हे सक्तीचं पाहिजे. आणि आज बी आम्हाला कुणाला ऍडमिशन भेटत नाही. म्हणजे आता बरेच जण आता माझ्याकडे आलती, आम्ही भांडून करत होतो, पण पूर्गी नगरसेवक झाल्यामुळे ते ऍडमिशन द्या. आता संस्था ह्यांची, मी काय करणार, मी लावलं ह्यांच्याकडे, बिरजूकडे लावलं, या सगळ्यांकडे लावलंय, तर ह्यांच्याकडनं करून घ्या. ही आहेत राष्ट्रवादी, तर ह्यांच्याकडनं होत्या, ह्यांची बी होत नाहीत. हा नाही कुणाला तर ऍडमिशन नाही. महात्मा फुले फाटके कपडे घालून तिथं उभं राहिलं होतं, त्यावेळेस प्राथमिक शिक्षण सक्तीचं झालं. शाहू महाराजांनी जर आईबापांनी पोराला शाळेत पाठवलं नाही तर त्या काळात 1 रुपया दंड केलता. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या शाळेसाठी शिक्षणासाठी संस्था काढली. त्या PSC मध्ये कुणालाही फी नसती, फुकट ऍडमिशन असतं. तुम्ही औरंगाबादला जावा, मुंबईला जावा. बाबासाहेबांच्या संस्थेत म्हणजे बाबासाहेबांना पीपल एज्युकेशन सोसायटी काढली, त्याच्यात फ्रीमध्ये ऍडमिशन होतं. मग इथल्या प्रस्थापितांच्या संस्थेत का होत नाही? द्यायला पाहिजे ना. शिक्षण आहे, शिक्षण जर बारामतीत शिक्षण फ्री भेटलं फ्रीमध्ये तर बारामतीची प्रगती होईल. बरोबर आहे का नाही? नाही तर बारामती फर्स्ट क्लास आणि बारामती थर्ड क्लास ठेवून काय होणार आहे? बारामती आपण फर्स्ट क्लास फिरायला दुसरीकडनं लोक येतील, तिकडं गोव्यावरनं बी इकडे येतील फिरायला, बारामती बघायला. बारामती तर फर्स्ट क्लास दिसेल, पण बारामतीत राहणारी बारामतीकर जर थर्ड क्लास असतील तर काय उपयोग होणार आहे? त्या कशाचाच उपयोग होणार नाही. म्हणून आजच्या दिवशी हा संकल्प सगळ्यांनी केला पाहिजे की बहुजन महापुरुषाची विचारधारा आहे ही अंतिम सत्य आहे, ही विज्ञानावर आधारित आहे. आणि आपण सगळी जी वर्णबाह्य लोक आहे, वर्णबाह्य लोकांनी विज्ञानाला आपलं केलं पाहिजे, अंधश्रद्धेपासून लांब झालं पाहिजे. आणि अंधश्रद्धेपासून लांब झालं तरच खऱ्या अर्थानं या बहुजन महापुरुषांचा जयंती महोत्सव आपण त्या विचाराने साजरा केला असं होईल. अन्यथा दरवेळेस महापुरुषांच्या जयंती असती, जयंती ते आपला हार घालतात, हार फुटोला हार घालायचा, शुभेच्छा द्यायच्या, विषय संपला. परत पुढच्या वर्षी ती महापुरुष आपल्याला आठवणार. तर त्या महापुरुषांच्या जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांचा विचार आपल्याला रोज अंगीकारलं पाहिजे आणि रोज अंगीकार करून त्याचा अंमल केली पाहिजे. या ठिकाणी आज आपण अण्णाभाऊ साठे यांचा जयंती महोत्सव साजरा करीत आहोत. अण्णाभाऊ साठेंच्या ज्या कथा कादंबऱ्या जर वाचल्या, त्यांच्या जर कादंबरी जरी वाचली, जरी कादंबरी असली तरी त्या कादंबरीतलं जी पात्र आहे ती पात्र प्रेरणा देणार आहे. फकीरामचा फकीरा त्याच्यात जी लिहिलेलं आहे ती प्रेरणा देणार आहे. आणि मग जी प्रेरणा देणारी आहे, ज्याच्यापासून आपल्याला प्रेरणा जागृती येणार आहे, त्या गोष्टी आपल्याकडनं त्याला चालना मिळाली पाहिजे. आणि शिक्षणाचा सगळ्यात मोठा जर आपल्याकडे अभाव काय असेल तर आपल्याकडे सगळ्यात मोठा अभाव आहे शिक्षणाचा. आणि त्याच्यामुळे आता नगराध्यक्ष भेट आल्यात. बारामती नगर परिषदेने CBSE बोर्डाच्या शाळा इकडे चालू केल्या पाहिजेत, तसं यांनी सांगितलंय. मी करणार आहे म्हणून अध्यक्षांनी अध्यक्षांनी जाहीर केलंय. माझ्या शेजारी येत आहे, पण ती आमराईत झाली पाहिजे पहिली. मग आमराईतल्या मुलांना जर CBSE शिक्षण फ्री मध्ये भेटलं तर महात्मा फुलेंनी हंटर आयोगासमोर जी दिलेली साक्ष होती, महात्मा फुलेंचं ते काम सचिन शेट्टी पूर्ण केलं असं होईल. जागेची काय अडचण नाही, जागा बिगा आहेत, फक्त तुम्ही बांधायच्यात. आणि कमीत कमी बारामती शहरातल्या जी मागासवर्गीय आहेत, मुस्लिम आहेत, गरीब आहेत, त्यांना बारामतीतल्या सगळ्या शाळेमध्ये फ्रीमध्ये ऍडमिशन भेटलं पाहिजे.
आता सरकारी शाळा तर बंद केल्यात, झेडपीच्या बंद आहेत, नगर परिषदेच्या वाढल्यात, आणि नगर परिषदेच्या आता थोडं प्रगती बी चालली शिक्षण विभागात. बारामती नगर परिषदेत ती वाढली पाहिजे, आणि मग फुले शाहू आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठेंचं काम पूर्ण होईल. नाही तर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने मोठा समाज मंदिर बांधून काहीच होणार नाही. बाबासाहेबांच्या नावाने तुम्ही कुठल्या गावात जावा तिथं समाज मंदिर आहे का नाही? आणि त्या समाज मंदिरात दोघार खेळतात, दोघारात खेळतात तिथं. आपल्या इथं बी चालायचं ना. ही जर बंद करायचं असेल तर आपल्याला शिक्षणाला महत्व द्यावं लागेल, आणि शिक्षणाला महत्व देऊनच आपली प्रगती होणार आहे. शिक्षणाशिवाय आपल्याकडे काहीच नाही आता, शिक्षणाशिवाय काहीच नाही. आणि 2014च्या नंतर तर आपल्या देशात शिक्षण भेटेल असं वाटतच नाही. आता तुम्ही बघितलं ना, आता जंतर मंतरवर खिळ लावून पोरांना मारले, त्याला काठीला खिळ होतं, आणि त्या 12 14 वर्षाच्या पुरींना बी मारले. तुम्ही बघितलेलं आहे सगळं. जे अजून सत्ताधारी खासदार त्या पोरांना काय काय म्हणतात हे बी तुम्ही बघताय. म्हणजे हे सगळं विरोधात आहे. ही काय आपल्या हिताचं नाही. RSS सारखी कट्टर जातीवादी संघटना जी आहे ती विष पेरण्याचं काम तुमच्यात आणि माझ्यात करते. काहीच होणार नाही. वर्गीकरण कधीच झालेलं आहे. मी तुम्हाला वर्गीकरणात आता बरेच मान्यवर आले, 1-2 मिनिटं घेतो फक्त. वर्गीकरण कधी झालंय? कधीच झालेलं आहे. भीमनगर हाऊसिंग सोसायटी पलीकडेच आहे. भीमनगर 40 घरांची सोसायटी आहे, बरोबर आहे? 40. त्याच्यातली 35 घरं बौद्धांची आहेत आणि 5 घरं मातंगांची आहेत. भिशे, मोरे, आडागळे, अलीकडचं ती पण मातंग समाजाचं, पाठीमागचं हरुबाई, ही 5 घरं मातंग समाजाची आहेत. वर्गीकरण त्यावेळेसच झालंय. वर्गीकरण काय आत्ताचा विषय. आत्ताही म्हणतात फडवणीतला करायचंय ना, फडवणीच्या दम आहे तर फडवणीतने उत्तर प्रदेशात करून दाखवावं. मी ह्या वर्गीकरणाच्या विषय वर्गीकरणाच्या संदर्भात ज्यावेळी आपला मोर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी अजितदादांबरोबर फोनवर बोलणं झालं माझं. मी दादांना म्हणलं मी तुमच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. म्हणलं मी काय केले? दादा मला म्हणले मी काय केले? मी म्हणलं ती वर्गीकरण करून तुम्ही आमच्यात भांडण लावताय. मला दादा म्हणले काळूराम माझा काही संबंध नाही, ती कोर्टाने हे दिलाय, सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय, आणि त्याची पण मग त्याच्यानंतर तुम्ही बरीचशे जण त्यांना भेटायला हे गेला. मग जर राष्ट्रवादीला नाही करायचं, एकनाथ शिंदे मोर्चा काढायला लावतात, मग फडणवीसच का करतोय? तर ही मोठं षडयंत्र आहे. आणि ह्याच्यापासून आपलं काय करायचंय? त्यांना आपल्यापासून सत्तेची चावी दडवायची. सत्तेची चावी आपल्यापासून दडवायची. कारण ही चावी दडवण्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केलाय. मराठवाडा विद्यापीठाला ना बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं म्हणून लहानपणापासून आपण भांडत होतो ना. 20 वर्ष संघर्ष झाला, आमच्या 2 पिढ्या बाद झाल्या त्यात. आणि ज्यावेळी मागणी महाराष्ट्रात होती त्यावेळी राजीव गांधी या देशाचं प्रधानमंत्री होतं. महाराष्ट्रात मागणी होती, आंदोलन महाराष्ट्रात चालू होतं, माणसं मरत महाराष्ट्रात होती, आणि राजीव गांधीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी कुठं स्थापन केली? लखनौला. आणि त्याचं निमंत्रण दिलं कांशीराम साहेबांना की तुमच्या हस्ते करायचं. या कांशीराम साहेबांना बाकीच्या समाजाला भारी वाटलं का आपल्या माणसाला बोलावलंय. साहेबांनी सांगितलं मी जाणार नाही, कारण राजीव गांधी आपल्याला फसवतोय. राजीव गांधीला कांशीराम साहेबांनी सांगितलं की भाई ये मांगनी तो महाराष्ट्र वालों की है, वो यूनिवर्सिटी तो महाराष्ट्र के लोगों को चाहिए, मुझे नहीं चाहिए, मुझे तो सत्ता की चावी चाहिए. आणि मग उत्तर प्रदेशातल्या तो बहुजन समाज, दलित समाजाला साहेबांनी समजून सांगितलं की राजीव गांधी आपल्याला फसवतोय, आपल्याला सत्तेची चावी घ्यायची, युनिव्हर्सिटी नाही. आणि मग तिथल्या समाजाने 93ला बहन मायावती जे उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री झाल्याने एका सहित 8 विद्यापीठ स्थापन केली. अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने युनिव्हर्सिटी आहे उत्तर प्रदेशात. महात्मा फुलेंच्या नावानं, सावित्रीमाई फुले, बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या नावाने, गौतम बुद्धांच्या नावाने युनिव्हर्सिटी. जगात कुठं नाही एवढी भारी युनिव्हर्सिटी आहे. 1 रुपया लागत नाही नोएडा आपल्या देशात सगळ्यात महाग जिथं जमीन आहे ना ती नोएडा शहर आहे. आणि त्या नोएडाच्या गौतम बुद्ध युनिव्हर्सिटीत 1 रुपया लागत नाही. VIP सारखं सगळे आहे.
तिथं झालं. म्हणून आपल्याला पण या महाराष्ट्रात ही सत्तेची चावी हातात घेतली पाहिजे. आता भांडत बसण्यात काहीच अर्थ नाही. भांडण त्यांना लावायचंय, आपल्याला काय भांडायचं नाही. काय पाहिजे ते घ्या नाही वाटून, जमिनी द्या वाटून. आता त्या मिकळीला मातंग समाजाच्या जमीन आहेत, माझ्याकडे 65 एकराची कागदपत्र आहेत, ती मातंगच गायब आहेत. मग त्या जमिनी कुठे आहेत? त्या जमिनी तिथंच आहेत. मग कुणाकडे आहेत? त्या हितल्या प्रस्थापितांकडे आहेत, त्या मिकळीचे. मी काढली ना, मी तुम्हाला अगोदर सांगितलंय. तुमच्या पैकी बऱ्याच जणांना मी साधू बल्लाला तर कागदपत्र दिलती, विशालला दिलती का नाही? मग हित आपली जिथं शक्ती लावायची तिथं लावली पाहिजेत. आणि आजच्या दिवशी समाजाने एक संघ राहिलं पाहिजे. समाज एक संघ राहूनच आपली प्रगती होईल. त्याच्यामुळं मी या ठिकाणी आपलं माझं लांबलेलं भाषण संपवतो आणि पुन्हा एकदा स्वतंत्र भारताचे पहिले विद्रोही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवाच्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत.